नमस्कार मित्रांनो, मी अविज्ञात आणि आज खूप छान विषय घेऊन आलो आहे. जे सगळ्यांना खूप उत्सुकता असते त्या विषयावर आणि विषय आहे देव आहे का? आणि देव असेल तर कुठे आहे? हा एक अतिशय खूप महत्त्वाचा विषय आहे आणि याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. जगभरातील 98% लोकांना माहितीच नाही आहे की देव कुठे आहे आणि असं का? तर हे कलियुगामुळे आहे. माहिती नाही लोकांना की देव कुठे आहे. बरेच लोक म्हणतात देव नाही आहे. बरेच लोक म्हणतात देव आहे. ज्यांना माहिती नाही आहे ते म्हणतात दाखवा देव कुठे आहे, असं विचारतात. आणि ज्यांना माहिती आहे ते दाखवू शकत नाही की देव आहे अस्तित्वात. असं का? लोक मंदिरात जातात, मस्जिदमध्ये जातात, चर्चमध्ये जातात. का जातात? तर त्यांना असं वाटतं की देव आहे तिथे म्हणून ते जातात, प्रार्थना करतात. का? कारण त्यांना वाटतं देव आहे तिकडे. जास्त करून विशेषतः हिंदू धर्मात मंदिर असतं प्रत्येकाच्या घरी आणि त्या मंदिरात देवाच्या मूर्त्या असतात लहान लहान. त्या मूर्तीची दररोज पूजा केली जाते. का? कारण त्यांना वाटतं त्या मूर्तीमध्ये देव आहे. बरेच लोक आनंदीसाठी, समृद्धीसाठी आणि काही इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा मंत्र, पूजा, जप आणि प्रार्थना करतात. ते म्हणजे बाहेरच्या जगातील विद्या आहे त्या, जेणेकरून त्यांना असं वाटतं देवापर्यंत ते पोहोचलं जातं. असं का? याचं उत्तर देण्यासाठी मी जास्त वेळ घेणार नाही. साधं सोपं उत्तर आहे, देव हे पूर्ण ब्रह्मांड आहे. हे पूर्ण ब्रह्मांड म्हणजेच देव. यालाच आपण देव म्हणणार. पूर्ण संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्यामध्ये पूर्ण सूर्य आणि आपले तारे, आपली ही पृथ्वी, आपण राहणारे सगळे लोक, हे पूर्ण ब्रह्मांडच एक देव आहे. या ब्रह्मांडाला एका प्रकारे खूप एक चेतना आहे, खूप मोठी चेतना आहे, जे अतिचैतन्य आणि वैश्विक चेतना आहे, जे मानवी शरीराच्या जाणवीपेक्षा पलीकडे आहे. आपण विचार करतो त्यापेक्षा ते अधिक बुद्धिमान आहे, आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. तेवढं बुद्धिमान आहे हे ब्रह्मांड. जेव्हा मी हे ब्रह्मांड म्हणतो तेव्हा त्याला काही रूप, रंग असं काहीच नसतं आणि इंद्रियांच्या आधारे ते ओळखता येत नाही. मी म्हणतो इंद्रिया. लोकांना हे माहिती नाही की माणसाला 5 इंद्रिय असतात आणि ते काय आहे आणि कशामुळे आहे. तुम्हाला वाटत असेल मी इंद्रियांचं का बोलतो, कारण आपण इथे बोलतोय देव कुठे आहे, पण इंद्रियांचा याच्यात काय संबंध येतो? माणसाच्या 5 इंद्रिय असतात: डोळे, जीभ, कान, नाक आणि स्पर्श. ही इंद्रिया बाहेरील जगाची माहिती घेतात आणि आपल्या मेंदूला पोहोचवतात, ज्याला आंधळं मन म्हणलं जातं. आध्यात्मिक जगामध्ये जेव्हा ऋषी मुनी हे जेव्हा ध्यानात बसतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे या इंद्रियांना बंद, निष्क्रिय करतात. जेव्हा निष्क्रिय करतात किंवा बंद करतात, तेव्हा ते देवासोबत एकरूप होऊ शकतात आणि एक होतात. त्याला आपण समाधीची एक स्थिती म्हणतो. मग असं का? देवासोबत एकरूप म्हणजे काय नक्की? हे शरीर या ब्रह्मांडासोबत एक होतं, त्यावेळेला आपण समाधी स्थिती असं म्हणतो. मग असं का? समाधी स्थितीमध्ये काय होतं? मग ऋषीमुनी जे म्हणतात की समाधी स्थितीत आहे, तर ते काय खोटं आहे का? आणि जर खोटं असेल तर ते ब्रह्मांडासोबत म्हणजे देवासोबत एक कसं होतात? बरोबर? तर हे ब्रह्मांडच पूर्ण हे देव आहे. मी जर म्हटलं ब्रह्मांड, ज्याला शून्य असंही म्हणतात, मी असं करतोय, याचा अर्थ काय होतो? शून्य आहे. पण हे शून्य, हे ब्रह्मांड, याला अतिचैतन्य आणि चेतना आहे, जे आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे, समजण्याच्या क्षमतेच्या बाहेर आहे. खूप अधिक बुद्धिमान आहे हे. जेव्हा मी तुमच्याशी हे बोलत बोलत आहे, तेव्हा
देवसुद्धा ऐकत आहे माझं. का? कारण मी या ब्रह्मांडाचा एक भाग आहे. म्हणून देवालाही कळतं की मी बोलत आहे. तुम्हाला असं माहिती असेल, मंदिरामध्ये मूर्तीची स्थिती अशी का असते? तुम्हाला माहीत आहे का याच्याबद्दल काही? अशी का स्थिती असते? तर या मूर्तीमधनं दिव्य ऊर्जा, दैविक शक्ती इथे घेतली जाते. वरून दैविक शक्ती ब्रह्मांडातनं घेतली जाते आणि ती आपल्याला देते. दैविक शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवते या पोझिशनने, या स्थितीने. ही देवी ऊर्जा उपग्रह केंद्र आहेत मंदिरं म्हणजे, मस्जिद म्हणजे किंवा चर्च म्हणजे. जर देव अस्तित्वात नसतं तर संत आणि ऋषीमुनी हे समाधी स्थितीबद्दल का म्हटले असते? का मोक्षबद्दल म्हटले असते? तर संत संत लोक समाधी घेतात म्हणजे या ब्रह्मांडासोबत भगवंताशी एकरूप होतात. याचा अर्थ हे भौतिक शरीर ध्यान अवस्थेत आपण या विश्वासी एकरूप होतो. आणि हे कोणत्याही आत्म्याचे अंतिम गंतव्यस्थान आहे, शेवटचं स्थान आहे कुठल्याही आत्म्याचे. हे संपूर्ण विश्व आणि हे ब्रह्मांड म्हणजेच पूर्ण देव आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही कळेल देव म्हणजे कुठे आहे, देव म्हणजे आहे का, आणि देव आहे का, आणि देव म्हणजे कुठे आहे. धन्यवाद.